नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 15.4चा दुसरा प्रश्न सोडवणार आहोत. लुक ॲट दी मेजर शोन इन दी ॲडजसंट फिगर अँड फाइंड दी एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल PQRS. ह्या दिलेल्या फिगरमध्ये आपल्याला क्वाड्रिलॅटरल PQRSचा एरिया काढायचा आहे. त्यासाठी मित्रांनो हा ट्रायंगलचा एरिया आपण काढणार. या ट्रायंगलचा एरिया मिळाला आपल्याला की नंतर ही साईड काढू आपण PR कशी भेटेल, कारण हा राईट अँगल ट्रायंगल आहे. त्यामध्ये पायथागोरस थेरम अप्लाय करून ह्या दोन साईड दिलेल्या आहेत, म्हणून ही PRची लेंथ आपल्याला काढता येईल. मग या ट्रायंगलमध्ये ह्या दोन लेंथ दिलेल्या आहेत, दोन साईड्सची लेंथ दिलेली आहे. PRची आपण पायथागोरसनं काढणार आहोत, म्हणजे ह्या ट्रायंगलमध्ये तिन्ही साईड्स माहीत होऊन जातील आपल्याला. मग तो आपण एरियाचा √S ऑफ S मायनस A S मायनस B S मायनस C हा फॉर्म्युला यूज करून या ट्रायंगलचा आपण एरिया काढणार. या ट्रायंगलचा एरिया प्लस या ट्रायंगलचा एरिया असं मिळून आपल्याला पूर्ण त्याची ॲडिशन घेतली दोन्ही ट्रायंगलची एरियाची, तर पूर्ण क्वाड्रिलॅटरल PQRS याचा एरिया मिळून जाईल. स्टेप बाय स्टेप आपण सोडू. सर्वप्रथम आपण काय करणार, फ्रॉम फिगर प्रश्न ॲज इट इज आपण लिहून घेतलेला आहे. फ्रॉम फिगर आन्सर फ्रॉम फिगर एरिया ऑफ ट्रायंगल PSR. ह्या राईट अँगल ट्रायंगलचा आपण एरिया काढू आधी. एरिया ऑफ ट्रायंगल PSR हाफ इंटू बेस इंटू हाईट होईल. बेस काय याचा SR, म्हणजे हाफ इंटू बेस इंटू हाईट. हाईट म्हणजे ही लेंथ PS, लेंथ ऑफ PS हाफ. SRची लेंथ आपल्याला 15 मीटर दिलेली आहे, इंटू 15. PSची लेंथ 36 इंटू 36. काटाकाटी करू आपण, म्हणजे 15 इंटू 18 राहील. हा जर मल्टिप्लाय घेतला आपण 15×120 आणि स्क्वेअर मीटर येईल हा, कारण युनिट मीटरमध्ये आहे एरिया. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल PSR इक्वल टू 270 स्क्वेअर मीटर. हा एरिया आपल्याला काढला आपण. आता नाऊ इन राईट अँगल ट्रायंगल PSR येथे आपण पायथागोरस थेरम अप्लाय करून हा हायपोटेनस होईल. हा काढता येईल आपल्याला. हायपोटेनस स्क्वेअर म्हणजे लेंथ ऑफ PR स्क्वेअर इक्वल टू लेंथ ऑफ या उरलेल्या दोन्ही साईड्स, लेंथ ऑफ SR स्क्वेअर प्लस लेंथ ऑफ PS स्क्वेअर. SRची लेंथ आपल्याला दिलेली आहे 15, म्हणजे 15चा स्क्वेअर प्लस PS 36चा स्क्वेअर. 15चा स्क्वेअर वी नो 225 प्लस 36चा स्क्वेअर 36 इंटू 36. वन 229 किती आहे 36चा स्क्वेअर. ही ॲडिशन घेऊ आपण. आता ॲडिशन घेतली तर देअरफॉर PR स्क्वेअर इक्वल टू ही फिगर आली आपल्याला. देअरफॉर PR आपल्याला फक्त लेंथ PR काढायची, म्हणजे याचं स्क्वेअर रूट घ्यावं लागेल. स्क्वेअर रूट मित्रांनो इथं 36चा स्क्वेअर किती आला होता 1296, म्हणजे जर 37चा घेतला म्हणजे 6चा स्क्वेअर शेवटी 6 आलेले. 37चा स्क्वेअर आपण जर घेतला
तर शेवटी 7 7 49 म्हणजे शेवटी 9 येतील. इथं आपल्याला 1 पाहिजे. समजा 38चा स्क्वेअर घेतला आपण 8 8 64 म्हणजे शेवटचा अंक 4 येईल. तो पण मॅच होणार नाही आपल्याला, म्हणजे कॅल्क्युलेशन करून काही फायदा नाही. जर 39चा घेतला आपण 39चा 99 म्हणजे 81 1 मॅच होते. म्हणजे 39चा हा स्क्वेअर आहे. आपण जर प्रत्यक्ष काढला तर येऊन जातो तो. देअरफॉर PR इक्वल टू 39. म्हणजे ही आपल्याला PRची लेंथ भेटली आपल्याला. ही किती भेटली? 39. हा पूर्ण एरिया काढला, ही लेंथ काढली. आता ह्या ट्रायंगलमध्ये PQR ह्या ट्रायंगलमध्ये तिन्ही साईड्स माहीत झाल्यात. म्हणजे आता आपण याची काय करणार? हाफ पेरीमीटर काढणार आणि हाफ पेरीमीटर काढून तो फॉर्म्युला यूज करणार आपण. मीटर. ओके. आता 9 इन ट्रायंगल PQR या ट्रायंगल PQR मध्ये एका साईडला A नाव देऊ, एकाला B देऊ, एकाला C देऊ. कोणतं नाव कोणाला दिलं तरी चालते. इनसाइड ट्रायंगल PQR लेंथ ऑफ PR इक्वल टू 39. कारण आत्ताच काढले आपण. हिला आपण EA घेऊ. QR इक्वल टू B इक्वल टू 25 and PQ इक्वल टू C इक्वल टू 56. तिन्ही साईड्सला आपण ABC असं इंडिकेट केलेलं आहे आपण. आता आपल्याला त्याची हाफ पेरीमीटर घ्यावं लागेल. 9 हाफ पेरीमीटर आपण S ने इंडिकेट करतो. म्हणजे तिन्ही साईड्सची बेरीज A प्लस B प्लस C अपॉन 2. तिन्ही साईड्स Aची साईड 39 प्लस 25 प्लस 56 ह्या साईड्स ॲडिशन आणि अपॉन 2. ही पूर्ण ॲडिशन जर आपण घेतली तर 6 5 11 9 20 म्हणजे 120 अपॉन 2. देअरफॉर S इक्वल टू बे 1 बे 12 म्हणजे 60. Sची व्हॅल्यू भेटेल आपल्याला हाफ पेरीमीटर. आपल्याला Sची व्हॅल्यू मिळाली 60 मीटर. आता 9 एरिया ऑफ ट्रायंगल PQR या ट्रायंगलमध्ये तिन्ही साईड्स माहीत झाले आपल्याला आणि हाफ पेरीमीटर पण काढले आपण. आता आपण फॉर्म्युला यूज करू. इक्वल टू अंडर रूट S ऑफ S मायनस A एका ब्रॅकेटमध्ये, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये S मायनस B इंटू तिसऱ्या ब्रॅकेटमध्ये S मायनस C. ओके. Sची व्हॅल्यू आपण आत्ताच कॅल्क्युलेट केली 60. आता 60 मायनस Aची व्हॅल्यू आपण काय घेतलेली आहे 39 एका ब्रॅकेटमध्ये. पुन्हा 60 मायनस Bची व्हॅल्यू 25 तिसऱ्या ब्रॅकेटमध्ये. 60 मायनस Cची व्हॅल्यू 56 अंडर रूट 60 इंटू 39 40 50 60 म्हणजे हे 21 राहतील इंटू हे 35 राहतील. हे सबस्ट्रॅक्शन ओनली 4. ओके. आता एवढं कॅल्क्युलेशन करायची गरज नाही. आपण प्रत्येक संख्येचे फॅक्टर पाडू. आता 60चे फॅक्टर कसे पडतील रफमध्ये करू आपण. 60 2 न भाग जाईल 30 राहतील. पुन्हा 2 न भाग जाईल 15 राहतील. पुन्हा 3 न भाग जाईल 5ला 5 नच भाग जाईल. म्हणजे हे फॅक्टर येतील आपले. म्हणजे आपण 60 ऐवजी काय लिहिणार आपण 2 इंटू 2 इंटू 3 इंटू 5
21चे दोनच फॅक्टर पडतील, 7 आणि इंटू 3. 35चे दोनच पडतील, 5 इंटू 7 आणि 4चे 2 इंटू 2. बरोबर आहे. आता इकडे व्यवस्थित लक्ष द्या मित्रांनो. हे 2 आणि हे 2, ह्या दोन 2 ऐवजी आपण एकच 2 लिहिला आणि स्क्वेअर दिला. बरोबर आहे, कारण सगळं मल्टिप्लिकेशनमध्ये आहे. आता हे 3 आणि हे 3, या दोन्ही 3 पैकी आपण एकच 3 घेतला आणि स्क्वेअर दिला. हे 5 दोघांपैकी एकच 5 घेतला आणि स्क्वेअर लिहिला. हे 7 म्हणजे 7 स्क्वेअर इंटू हे 2 आणि हे 2, याऐवजी एकच 2 घेतला आणि स्क्वेअर दिला. आता सर्वांचा स्क्वेअर आहे आणि पुन्हा त्याचं अंडर रूट आहे, म्हणजे प्लस मायनस जसं कॅन्सल होते तसं स्क्वेअर आणि अंडर रूट कॅन्सल. फक्त आन्सर येईल आपलं स्क्वेअर अंडर रूट कॅन्सल होऊन जाईल. फक्त ज्या संख्या आहेत त्याच राहतील ह्या. आता हे सोडू आता एवढं. 3 दोन्ही 6, 6 पंचे 30, 30 दोन्ही 60 आणि 6 7 42, म्हणजे 42 किती आहे एरिया आहे, म्हणजे स्क्वेअर मीटर. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल PQR इक्वल टू मिळाला. आता दोन्ही ट्रायंगलचे एरिया आपण काढलेत, त्यामुळं आपल्याला जो प्रश्न विचारलेला आहे एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल PQRS हा विचारलेला आहे. तर दोन्ही ट्रायंगलच्या एरियाची ॲडिशन घ्यावं लागेल. एरिया ऑफ ट्रायंगल PSR प्लस एरिया ऑफ ट्रायंगल PQR. आपण वर काढलेले 270 स्क्वेअर मीटर आणि प्लस हा आत्ताच कॅल्क्युलेट केला आपण 420. दोघांचे ॲडिशन 690 मीटर, म्हणजे स्क्वेअर एरिया असल्यानं स्क्वेअर मीटर. हे झालं आपलं फायनल आन्सर. देअरफॉर एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल PQRS इक्वल टू. प्रश्न मोठा झाला आहे पण सोपा आहे मित्रांनो. समजले? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.